Yes, welcome Akshata, welcome Ranjit sir. Okay, chalo, let us invoke. Just close your eyes, take your both the hands in prayer position. Sorry, blank आली screen. Okay. आपले गुरु सद्गुरु डोळ्यासमोर घ्या. त्यांचं पूर्ण त्यांचे जे काही म्हणजे त्यांची जी काही इमेज आहे ती डोळ्यासमोर पूर्ण आठवा. आपण ब्लेसिंग्स घेतो आहोत. ओके, आजपासून जो चक्र उत्सव, चक्र सोहळा आपण सुरू करतो आहोत, त्याच्यासाठी ते यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या गुरूंना वंदन करतो आहोत, त्यांचे आशीर्वाद घेतो आहोत. Let us invoke angels, holy angels, God, goddess, all five elements, the whole universe. Yes, we are inviting everyone to join us, to bless us, to support us, to take us into deep state of meditation. Thank you, thank you, thank you. Thank you for blessing. Thank you for support. Thank you for divine guidance. Thank you for divine protection. Thank you for togetherness. Thank you for enhancing the group energy. Thank you, thank you, thank you, thank you, thank you. मस्त श्वास घ्या, श्वास सोडा. Rub your palms. Generate some heat and place them over your eyes, cheeks, sides of your neck, shoulders cross, tap your shoulders, stomach, back, thighs, and all over. Yes, clap for yourself. You are energized. Yes, from left to right, from right to left, and okay, that's it. So I welcome everyone. Everyone 29 members are there, including myself. And जे दिसत नाहीयेत असे पण लोक जॉईन झालेले आहेत, असे पण प्युअर सोल्स एंजल्स आहेत. वी आर वेलकमिंग एव्हरीवन. येस, सो चक्र मेडिटेशन हा जो महत्वाचा आणि खूप दिवसापासून आपण प्लॅन करतोय किंवा करण्याची इच्छा आहे, अनुभवण्याची इच्छा आहे, आणि आता तो फायनली 3 जानेवारी हा दिवस आलेला आहे. खूप जणांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत, कधी होणार, कसं होणार, आपल्याला वेळ जमेल का नाही, उत्तर सगळी आज मिळणार आहेत. ओके, आणि महत्वाचा भाग म्हणजे बेसिक मेडिटेशन केलेलं आहे, नाही केलेलं आहे, मग काय, कसलाही डाऊट मनामध्ये न घेता अगदी बिनधास्त सेशन अटेंड करायचं आहे. आजच नाही, पुढचे पण सगळे. ओके, तर महत्वाची एक गोष्ट आता आपल्याला या पूर्ण सेशन मध्ये जी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्या विचारांवरती काम या चक्र मेडिटेशन मधून होणार आहे. ठीक आहे, सो असं खूपदा जेव्हा डिस्कशन चालू असेल, तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात येईल, तेव्हा असं वाटेल की हे माझ्या दृष्टीने चूक आहे, बरोबर आहे, इट्स ओके. होऊ शकेल, मनामध्ये असे बरेचसे प्रश्न, साइड बाय साइड पॅरलल मन काम करत असतं, बुद्धी काम करत असते, तर हे सगळं होतं. तर विदाउट एनी आतमधले जे काय उठतात तरंग की हे चूक, ते बरोबर, हे असं का, हे नको, तर सांगायचं की थोडासा पेशन्स ठेवायचा आहे, एन्झायटी मध्ये जायचं नाहीये, जस्ट लिसन केअरफुली. ओके, खूप गूढ आहे आणि मला काय ते समजेल किंवा हे माझ्या पलीकडे जाणार आहे किंवा मला हे या गोष्टींची मला असं माहिती आहे, मग ते चूक का, हे बरोबर, काही नाही गोंधळात पडायचंय आपल्याला. मस्त छान बसायचंय, काय समजतंय, ओके, नाही समजत, नेक्स्टला समजणार आहे. ठीक आहे, तर या सगळ्या प्रोसेस मध्ये
आपलं अनलर्निंग अँड लर्निंग असा भाग येतो. पॉइंट रिपीट करते, अनलर्निंग अँड लर्निंग असं आहे. तर लर्निंग प्रोसेस आपण इतक्या लर्निंग मध्ये हॅबिच्युअल आहोत, म्हणजे वी आर पॅशनेट टू लर्न. मला शिकायचंय, मला शिकायचंय, मला शिकायचंय. पण जे काही फॉल्टी बिलीफ्स आहेत किंवा ज्या गोष्टी प्लस मायनस, जिथे मी रिस्पॉन्सिबल असेलच असं नाही, जे मला लर्निंग्स आहेत, जे मला लेसन्स मिळालेले आहेत, जे पूर्ण आत पर्कोलेट झालेत, फिक्स आहेत, तर ते चूक आहेत, बरोबर आहेत, रॅशनल आहेत, इरॅशनल आहेत, ह्याच्यामध्ये खूप अनालिसिस करून डोकी चिरफाड नाही करायची आहे. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या मला सोडायला हव्या असतात, पण त्या सुटत नसतात. म्हणून अनलर्निंग इज इक्वली इम्पॉर्टंट फॉर लर्निंग. आणि हे अनलर्निंग जे आहे की नाही, ते अनलर्निंग आपल्याला चक्र मेडिटेशन शिकवतं. तिथे मला समजून पण घ्यायचं नाहीये की माझे कुठल्या बिलीफ्स रॉंग आहे, इरॅशनल बिलीफ्स मी घेऊन चालले आहे, कुठल्या चक्राला मला कोणीतरी वीक केलं होतं आणि त्याचा इफेक्ट माझ्या लाईफमध्ये अजून होतो आहे. हे खूप खोलात न जाता, when I meditate, when I use some therapy related to chakra, ऑटोमॅटिकली अनकॉन्शियस, सबकॉन्शियस, कॉन्शियस माइंड मध्ये जे काय डंप झालेलं आहे, जे हार्मफुल आहे, जे अनवॉन्टेड आहे, ऑटोमॅटिकली इट स्टार्ट्स रिलीजिंग. ठीक आहे. सो अनलर्निंग लर्निंग या प्रोसेसमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. नोईंगली अननोईंगली तुम्हाला काही गोष्टी समजतील, काही गोष्टी समजणार पण नाही की हे माझं अनलर्निंग होत आहे, पण ते होऊन जाईल. ओके. म्हणजे प्रिव्हियस नॉलेज आणि आत्ताचं माझ्या समोर येतात ह्या पॉइंट्स मध्ये मला खूप मारामारी नाही करायची आहे, भांडण नाही करायचं आहे की हे चूक ते बरोबर, फार खोलात चिक 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 करून तो जो मोमेंट आहे तो घालवून घ्यायचा नाहीये. पॉइंट समजतोय? कारण आपण आता त्या लेवलवरती खूप सारं वाचतो, खूप सारी माहिती असते, हे असं होऊ शकत नाही, हे लॉजिकल माइंड आत पक्क तयार असतं. तर ह्याला थोडंसं आपल्याला काय करायचंय की यस, ते लाईक अ चाइल्ड त्याला ट्रीट करायचंय अँड जस्ट बी, हा हे येतंय, ह्याचं असं होतं का, मला काय होतंय, अशा ट्रॅक वरती आपल्याला ठेवायचं आहे. ओके. आपण असे का आहोत, म्हणजे मला का राग येतो, मला का पटकन एन्झायटी डिसऑर्डर माझ्याकडे जास्त आहे की मला हे आहे, हे अनालिसिस पण आपण अलीकडे खूप करत असतो. तर मी असाच का आहे ह्याची सगळी उत्तरं आपल्याला मिळत नाहीत. पॉइंट क्लिअर? बरोबर आहे ना. आपण असे का आहोत याचं उत्तर आपल्याकडे आहे का संपूर्ण 100%? नाही आहे ना. आपण असे का आहोत त्याचं उत्तर आपल्याकडे नाही आहे. तर आपल्याला आपण जे घडलो गेलो, फॉर एक्झाम्पल, म्हणजे आता आपण चक्रामध्ये जातो, तर चक्रा इज सिम्पल कन्सेप्ट, इज ड्रायव्हिंग व्हील. बरोबर. म्हणजे आपली कार व्हिज्युअलाइज करा किंवा समोर घ्या आणि त्याची 4 चाकं आहेत. बरोबर. ही जी 4 चाकं आहेत त्याच्यामध्ये जे काही टायर आहे त्याच्यामध्ये असलेलं प्रेशर, त्या सगळ्या इंजिनला किंवा ह्याला सूट होणारी ती ताकद असली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तो स्पीड येणार आहे, राईट. पण एका चाकाचं मायन्यूट डायमेन्शन कमी झालं असेल तर इफेक्ट होणार आहे की नाही. तसं चक्र जे आहे माझं, तुमचं, सगळ्यांचं, ते जेव्हा चक्र कधी तयार होतं, तर आईच्या गर्भात असल्यापासून चक्रांवरती काम आहे, कारण चक्र म्हणजे एनर्जी सेंटर आहे. ठीक आहे. मग जसं आपला ब्रेन आहे त्याची डेव्हलपमेंट स्टेजेस आहेत, तसे चक्रांचे पण डेव्हलपमेंट स्टेजेस आहेत. मग त्या डेव्हलपमेंट स्टेजेस मध्ये कोणीतरी बोललेलं आहे की तू गप्प बस, तुला कळत नाही, तर त्या चक्राने जर त्याच्यावर इफेक्ट झाला असेल तर ते ग्रो होतानाच ते वीक झालेलं आहे. त्यामुळे मी बोलताना मला प्रॉब्लेम काय येतो, तर मला कुठेतरी लहानपणी कोणीतरी असा खूप पर्टिक्युलरली पर्कोलेट होईल असं बोललं गेलेलं आहे. असे खूपसे सेंटेन्स, म्हणजे बोलले गेलेले शब्द, वाक्य आतमध्ये घर करून असतात आणि त्या चक्रांवर त्यांचा इफेक्ट झालेला असतो. ठीक आहे. सो प्रत्येक गोष्टीला मी जबाबदार असतो माझ्या बिहेवियरल पॅटर्नला, असं नाही. काही चाइल्डहुड मध्ये ज्या काही घटना घडलेल्या असतात त्याचे रिफ्लेक्सेस पण आत्ता असतात. मग हे सगळं मला आता मॅच्युरिटी लेवलवर आल्यावर मला ते क्लीन करायचं आहे. पण सगळं आठवणं शक्य नाहीये. पण मग काय करायचं, तर चक्र मेडिटेशन करायचं.
मला माहिती नाही अशा ज्या गोष्टी सबकॉन्शियस मध्ये आहेत, सुपर सबकॉन्शियस मध्ये आहेत, त्या पण कमी होऊ शकतात. माझे चक्र ऍक्टिव्ह अँड हेल्दी होऊ शकतं, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. ओके, खूप प्युअर सायन्स आहे सगळं ह्याच्यामध्ये. आपण सगळं इन डिटेल प्रॉपर बघणार आहोत. ओके, सो असा आजचा आपल्या स्वतःशी रिलेटेड असलेला भाग आपण शिकणार आहोत. आजच नव्हे तर इथून पुढच्या सगळ्या दिवसांमध्ये जे सेशन्स असतील तिथे. ओके, 2-3 पॉइंट सुरुवातीला मी सांगितले. आता आपण हे करूया, प्रेझेंटेशन कडे जाऊया. म्हणजे सिक्वेन्शियली आपण एक एक पॉइंट बघूया. ओके, जसं मी आता म्हटलं की आपले गुरु, तर माझे स्पिरिच्युअल गुरु जे आहेत ते स्वामी माधवानंद आता हयात नाही आहेत. स्वरूपयोग प्रतिष्ठान पुणे इथे, आणि 1998 पासून मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालेलं आहे, आणि बरेचसे माझे धडे गिरवून त्यांच्याकडे झालेले आहेत. माझे वडील योगा गुरु आणि स्वामी सत्यानंदजी. आता करोनापासून मी ह्यांच्याशी डिरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आहे. तर या तिघांचे आणि खूप जणांचे ब्लेसिंग्स आणि खूप जणांकडनं शिकलेले आहेत, पण प्रॉमिनंटली मी आता या तिघांचा नाव उल्लेख केलेला आहे. ओके, एनर्जी सेंटर्स असं म्हटलं तर एनर्जी थोडंसं फास्ट जाईल. मध्ये जर वाटलं तर मला फक्त सांगा, पॉइंट समजतोय नाही समजत, कारण हा काही बेसिक कन्सेप्ट आहे, ते फास्ट जायला हरकत नाही. एनर्जी इज कपॅसिटी टू डू वर्क. आपल्याला असं वाटतं की एनर्जी कशातून मिळते, फक्त काही ठराविक गोष्टी आहेत, फूड आहे, वॉटर आहे, पण थॉट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. इथे आपण या एका गोष्टीवर खूप जास्त फोकस या चक्र मेडिटेशन मध्ये करणार आहोत. फूड, वॉटर, फायर, लाईट, साऊंड हे एनर्जीचे फॉर्म आहेत, पण त्याच्या पुढे जाऊन थॉट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, याच्यावरती काम आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, आता चक्रा काय काय कंट्रोल करतो. पहिला हा पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना की चक्रा इज अ एनर्जी सेंटर, आणि माझ्या बॉडीमध्ये 114 एनर्जी सेंटर्स आहेत आणि मेन एनर्जी सेंटर्स आर 7, ज्याचा अभ्यास आपण करतो आहोत. तर आता चक्रा काय कंट्रोल करतो किंवा चक्राची पॉवर काय. चक्रा इज लाईक अ रिमोट कंट्रोल किंवा चक्रा इज अ की म्हणू शकतो आपण. ड्रायव्हिंग व्हील, मगाशी मी म्हटलं की चारही चाकं जर प्रॉपर आयडेंटिकल आहेत तर ती गाडी पुढे जाणार आहे व्यवस्थित. एक चाक वीक असेल किंवा एक चाक निखळून पडलं, टायर पंक्चर झालं, तर आपल्या जर्नीमध्ये ब्रेक येतो. तसं मग लाईफ मध्ये मला स्टक फिलिंग येतं. बरोबर आहे. मग ते चक्रा कंट्रोल काय काय करतं किंवा चक्राकडे काय काय अथॉरिटी आहे, की चक्रा काय करू शकतं, काय कंट्रोल आहे त्याच्याकडे. तर बॉडी, माइंड, थॉट, सेन्सेस, स्पिरिट, कम्प्लीट लाईफ जे आहे की नाही, हे चक्रावरती डिपेंडंट आहे. पॉइंट समजतोय. थॉट फॉर्म, मगाशी आपण म्हटलं की थॉट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, आणि थॉट पण कंट्रोल कोण करताय, तर चक्रा करताय. इन शॉर्ट, परत एकदा चक्राचे आपण हे बरेच सेशन मध्ये हाच पॉइंट असतो, पण चक्रा इज अ एनर्जी सेंटर. ओके, आणि डिरेक्शन देतं. ड्रायव्हिंग व्हील आहे, ते डिरेक्शन देतं लाईफला. सगळ्यात पुढचा आणि महत्वाचा पॉइंट काय माहितीये का, हे जे चक्र आहे कुठे आहे, कसं आहे, ते आपल्याला इन डिटेल नंतर बघायचं. पण असं एक समजून घ्या की माझ्या बॉडीमध्ये एक असा पॉइंट आहे की जिथे एनर्जी कॉन्सन्ट्रेट झाली आहे, एकत्र आलेली आहे. ठीक आहे, आणि इट इज लाईक अ डिस्क. जसं चाक जसं गाडीचं आहे, तसं छोट्या साईज मध्ये सेम माझा हार्ट आहे, हार्टच्या इथे. कारण तिथे सेन्सेशन प्रत्येकालाच होतं, राईट. दगदग म्हणजे ती जी काय मुवमेंट आहे ती आपण समजून घेऊ शकतो. टिंगलिंग आहे, त्याचं व्हायब्रेशन आहे, हे सेन्स झालेलं असतं. तसे माझे 7 चक्रचे सेन्सेशन, तिथली मुवमेंट आपल्याला समजू शकते. ओके, तर आता जे काय डिस्क आहे सपोज या फॉर्म मध्ये, आणि ती रोटेट होते, तर सराउंडिंगला जी काय एनर्जी आहे ते ऍब्सॉर्ब करणार. ठीक आहे, इट इज अ मुव्हिंग रोटेटिंग पार्ट. तर सराउंडिंगची एनर्जी ऍब्सॉर्ब करतं, त्याच्यावर प्रोसेसिंग होतं, आतमध्ये काय एनर्जी लेवल्स आहेत तेही इनपुट्स येतात, आणि मग त्याच्यातनं एनर्जी परत बाहेर येते. म्हणजे
मला एखाद्याचा राग आलेला आहे तर माझ्या इनर सिस्टीम मध्ये, इनर बॉडीमध्ये त्या वाईब जनरेट झाल्यात, त्या इमोशन्स आहेत, सो माझ्या बॉडी लँग्वेज मधून ते बाहेर येणार आहे. पॉइंट क्लिअर होतोय? आय एम फीलिंग सॅड, आय एम डिप्रेस्ड, मी वरून दाखवते आय एम हॅपी, आय एम एनर्जेटिक, पण ते बाहेर येणार आहे बिकॉज चक्रास रिफ्लेक्ट करणारच आहेत ती एनर्जी. सो चक्रासचं काम असं चाललेलं असतं. मग जसं माझी बॉडी रिफ्लेक्ट करत असते, ती बाहेर देते ती एनर्जी, तशी समोरच्याची पण देत असते. अँड इफ आय एम अलर्ट, इफ आय प्रॉपरली इन दॅट मोमेंट, आय कॅन रिसीव्ह द सिग्नल की समोरच्याची स्टेट काय आहे. हा, म्हणजे हे मेडिटेशन जे आहे, चक्र मेडिटेशन, एंड रिझल्ट इज स्पिरिच्युअल, पण इथे जाताना या सगळ्या प्रोसेसमध्ये आपलं पर्सनल प्रोफेशनल लाईफ पण जे आहे ते हार्मोनियस होणार आहे. दॅट इज इम्पॉर्टंट पार्ट. मग असे जे चक्रास आहेत, या चक्रासचा कंट्रोल आपण करू शकतो किंवा त्याच्यावर काम करू शकतो थ्रू चक्र मेडिटेशन. ओके, आता ब्लॉक चक्रा किंवा डिस्टर्ब चक्रा आहेत, तर ह्याचा सिम्पटम्स काय किंवा हे कसे ओळखणार? तर आय एम नॉट फिलिंग गुड. आपण काय झालंय, कसं तरी होतंय, हे कॉमन आहे. कसं तरी होतंय म्हणजे काय होतंय, तर काय होतंय म्हणजे इमोशनल डिस्टर्बन्स आहे, फिजिकल डिस्टर्बन्स आहे. तर आपल्याला जनरल कसं तरी होतंय, मला अस्वस्थ होतंय. तर ती अस्वस्थता कशामुळे आलेली असते? तर मग कोणीतरी काहीतरी बोललंय किंवा माझंच काहीतरी एखादं मत असतं, त्याला कोणीतरी अगेन्स्ट बोललेलं आहे. तर हे बरेचसे फॅक्टर्स आहेत डिस्टर्बन्स क्रिएट होण्याचे. आणि जेव्हा जेव्हा डिस्टर्बन्स आहे, फिजिकल और इमोशनल, पॉइंट आहेच आहे की त्याच्यामध्ये त्याच्या मागे चक्रा डिस्टर्ब झालेला आहे. पॉइंट क्लिअर? फिजिकल इमोशनल डिस्टर्बन्स जिथे जिथे आहे, तिथे तिथे चक्र डिस्टर्ब झालेला आहे. हा पॉइंट क्लिअर होतोय? जस्ट गिव्ह मी द सिग्नल, येस नो. हा, ओके. म्हणजे सगळा डिस्टर्बन्स जो आहे येतो आपल्याला, स्ट्रेस आहे, सगळ्याचा इफेक्ट कशावरती आहे? तर चक्रासवरती आहे. चक्रा म्हणजे एनर्जी असं आपण म्हणतो. एनर्जी तर दिसत नाहीये की नाही मला, किंवा हे समजून घ्यायचं कसं, हायपोथेटिकल वाटतं. तर आता मला सांगा की थंडी आहे, ठीक आहे ना, तर थंडी दिसणार नाहीये की नाही, पण वी कॅन सेन्स इट. तसं माझी एनर्जी जी आहे ती दिसणार आहे का? नाही दिसणार आहे, पण वी कॅन सेन्स इट. किंवा मी जे काम करते ज्या पद्धतीने, तर एनर्जीज काम कसं होतं आहे, तर एनर्जीच्या प्रपोर्शन मध्ये काम होतं आहे. ठीक आहे. मग अजून सोपं समजून घेतलं तर माझ्या प्रत्येक व्यक्तीची बॉडी आहे ही दिसणारी फिजिकल बॉडी आहे. तर इथून जर मी विचार केला की एक 10 सेंटीमीटर वरती मला एक आउटलाईन घेतली 3 डायमेन्शनल, एक कॅप्सूल फॉर्म मध्ये, सेम टू सेम, थोडासा आउटर एजला असं जर शील्ड तयार केलं, तर ती जी काय इमॅजिनरी आता तुम्ही बॉडी फील करू शकाल किंवा व्हिज्युअलाइज करू शकाल, दॅट इज युअर एनर्जी बॉडी. दॅट इज युअर एनर्जी बॉडी. आणि ही एनर्जी बॉडी जी आहे ती कनेक्टेड कुठे आहे? टू द चक्रास. डोकं दुखणार आहे आता, हे आधी सिग्नल आपल्याला येतो. आता माझं डोकं दुखणार आहे बरं का, म्हणजे एनर्जी बॉडीमध्ये ते आलेले असतात वाईब्स, आणि मग सेन्स झालेलं असतं फिजिकल बॉडीला की हे आता होणार आहे. किंवा आपल्याला खूपदा सेन्स होतात गोष्टी, की इंट्युशन आपण म्हणतो. पॉइंट क्लिअर आहे? तर अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या सगळ्या आहेत त्या एनर्जी बॉडीमध्ये काम होत असतात. म्हणजे जो कुठला डिस्कम्फर्ट आहे, डिसईज आहे, तो पहिल्यांदा एनर्जी बॉडीमध्ये येतो, म्हणजे चक्रासमध्ये येतो, आणि मग चक्रास कडून फिजिकल बॉडीला जातो. पॉइंट क्लिअर? हा, पॉइंट क्लिअर. मग आता आपण काम कुठे करणार आहोत, तर वी आर गोइंग टू वर्क ऑन आवर एनर्जी बॉडी. मग एनर्जी बॉडी मध्ये म्हणजे काय, तर साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. वी आर गोइंग टू यूज द साऊंड, हिलिंग साऊंड. मंत्रा चॅन्टिंग, जेव्हा आपण म्हणतो त्रायते इति मंत्र, मग माझं चक्र जे आहे या चक्राला फ्रिक्वेन्सी आहे, वेव्हलेंथ आहे, कलर आहे. इथे सायन्स काय आहे माहितीये का ह्याच्या मागे, तर माझी बॉडी जी आहे इट इज ऍक्टिंग लाईक अ प्रिझम. When light passes through the prism, it deviates into 7 colors or the spectrum. तसं माझ्या बॉडीमधून जो लाईट जातो आणि जो पास होतो,
तर तो 7 कलर्स मध्ये झाला. इतकं फंटास्टिक आहे. स्पायनल कॉर्ड, हा लाईट येणारा माझ्या स्पायनल कॉर्ड मधून ज्याचा त्याचं स्पेक्ट्रम तयार होतं, जिथे जिथे स्पायनल कॉर्डला कट होतो तो डेव्हिएशनचा रे, तो चक्रा पॉइंट आहे. पॉइंट क्लिअर. तर आता एनर्जी बॉडीमध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत, चक्रा प्रत्येक व्यक्तीचा प्लस मायनस डिस्टर्ब असणार आहे, बिकॉज वी आर ह्युमन बिईंग. ठीक आहे, वी आर आपण जिवंत आहोत, आपल्याला भावना आहेत, आपल्याकडनं चुका होणार, आपण कनेक्टेड आहोत खूप जणांशी, आपल्याला पाहिजे तसं होणार नाही होणार, आपले बरंच सगळं आहे. त्यामुळे माझं चक्र का वीक आहे, माझं चक्र का डिस्टर्ब आहे, माझं चक्र का ओव्हर ऍक्टिव्ह झालं, हा होणार आहे. बट मला आता माहिती असतं की नाव आय हॅव अ टूल, माझ्याकडे टूल आहे की युझिंग विच माझा डिस्टर्बन्स मी लवकर त्याला नॉर्मलला आणू शकते. म्हणजे सेटबॅक टू कमबॅक असं जे म्हणतो आपण, छोटासा का असेल ना डिस्टर्बन्स, त्याच्यातून मी नॉर्मलला येणं, माझी इफिशियन्सी कायम राहणं, ह्यासाठी आपल्याला चक्र मेडिटेशन शिकायचं आहे. ओके, सो एक खूप छान बातमी आहे, गुड न्यूज आहे आज, की चक्र मेडिटेशन जे आहे ते चक्र मेडिटेशन आपण विथ साऊंड हिलिंग करणार आहोत. नॉट ओनली मेडिटेशन, तर चक्रा बाउल्स जे आहेत, चक्रा बाउल्सच्या ह्या साऊंड बरोबर आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. चक्रा बाउल्स कसं आहे, तर दीज आर हँडमेड ब्रास बाउल्स. त्याची फ्रिक्वेन्सी चक्राच्या फ्रिक्वेन्सीला ट्यून केलेली आहे. म्हणजे हेल्दी चक्रा याची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच फ्रिक्वेन्सीला सेट केलेला आपल्याकडे 7 बाउल्स आहेत, बरोबर रूट पासून क्राउन पर्यंत. तर त्याचा जो काही आवाज जनरेट होईल तो बरोबर आपल्या रेझोनन्स हा एक कन्सेप्ट आहे की जेव्हा एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेटिंग, जी बॉडी व्हायब्रेट होते ती जेव्हा मॅच होते तेव्हा त्याचा अँप्लिट्यूड मॅक्स होतो. म्हणजे आपल्याला खूप सायन्स नाही समजलं तरी माझ्याकडे अशी एक्सटर्नल गोष्ट आहे की ज्याचा आवाज, ज्याची फ्रिक्वेन्सी मला बरं करेल. त्यामुळे आपलं मेडिटेशन जे आहे ते अलॉंग विथ साऊंड असणार आहे. आज त्याचा छोटासा एक्सपेरिमेंट पण आपण करणार आहोत, एक्सपिरियन्स घेणार आहोत. तर हे टोटल 8 दिवसाचं आहे, पण 7 चक्रास आहेत. सो 7 डेज आपण करणार आहोत. पर्टिक्युलरली प्रत्येक चक्राचा अभ्यास आहे आणि त्याचा प्रत्येकाचा मंत्र असतो, कलर असतो. आपण काय करणार आहोत तर अनब्लॉकिंग आवर ओन चक्रा. खूप महत्वाची एक गोष्ट सांगायची आहे की कोणी दुसरं आपलं चक्रास अनब्लॉक करू शकत नाहीत किंवा ऍक्टिव्हेट करू शकत नाही, कोणाकडेही ती पॉवर नाहीये असं माझं म्हणणं आहे. आपण स्वतःच ते करू शकतो आपलं. आणि जर कोणी सांगितलं की मी तुझं एका सेटिंग मध्ये एवढं सगळं करून देतो आणि मग तुझं सब चांदी आहे, लाईफ सेट हो जाएगा, सॉरी म्हणायचं, कारण हे आउटसोर्सिंग होऊ शकत नाही. इथे एफर्ट्स जे आहेत ते आपल्यालाच घ्यायचे आहे. कोणीही दुसरं आपले चक्रा क्लीन करून देतं आणि हे करून देतं तर येस, थँक्यू सो मच, मला करायला जमेल, मी करेन, या लेवलवरती आपल्याला जायचं आहे. आणि हे सोपं आहे, अवघड बिलकुल नाही. आणि असं म्हणजे मागच्या जन्मीची साधना पाहिजे, मग मी स्पिरिच्युअल नाहीये वगैरे वगैरे काढून टाका डोक्यातनं. हे सायन्स आहे आणि प्रॅक्टिकल लाईफला ऍप्लिकेबल आहे. दिस इज मेन पॉइंट. ओके, तर आपण काय करणार आहोत बघा, एक एक दिवस एक एक चक्राचा डिटेल अभ्यास आहे. प्रत्येक चक्रा हील करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काही मुद्रा वापरायच्या आहेत, काही ब्रीदिंग टेक्निक्स आहेत, ते आपण करणार आहोत. काही क्वेश्चनर दिली जाईल की त्याचं तुम्ही त्याचे आन्सर्स फाइंड आउट करताना चक्रा बॅलन्स आहे माझं नाही आहे या गोष्टी समजून येतील. ऍक्टिव्हिटीज आहेत, जसं आय सेड की कलर थेरपी आहे. ओके, की रूट चक्रा इज रेड, सो मला रूट चक्रा हील करायचा आहे, तर मग रेड कलरचा वापर कसा करायचा आहे, मग रेड कलर वापरून मला काहीतरी करायला सांगितलं जाईल, सो ते आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, कितीही वाटलं की याचा काय उपयोग, आता माझं वय काय, हे मी का करू, चक्रा क्लीन करायचं असेल, चक्रा बॅलन्स करायचं असेल तर करायला पाहिजे. हा, सो इट्स माय चॉईस की मी करणार आहे का नाही करणार आहे, उत्साहाने मला करायचंय का नाही करायचंय. ठीक आहे, नेक्स्ट टू दॅट इज चक्रा फूड. आपण डिस्कस करणार आहे प्रत्येक सेशनला की या चक्राचं हे फूड आहे, कुठले परफ्युम्स, कुठले इसेन्शियल ऑइल्स कुठले आहेत,
कुठले बाथ सॉल्ट त्याच्यासाठी काम करतात, हे सगळे सगळे पॉइंट्स दिले जातील. सी परफ्यूम किंवा हे वापरणं इट्स अ कॉमन थिंग. पण जर मला लक्षात आलं की माझं ना हार्ट चक्राला थोडासा वेळ लागतोय बॅलन्स व्हायला, मग हार्ट चक्र बॅलन्स करणारा परफ्यूम कुठला, कुठला हे आहे तो मी जास्त वापरते. वापरायचं तर आहेच आहे. असं आपलं डेली ऍप्लिकेशन बदलतं. बेडशीट कुठलं वापरायचं आहे, का त्या कलरचं बेडशीट मी वापरणार आहे, सिम्पल थिंग. म्हणजे माझ्या डे टू डे लाईफ मधल्या ज्या गोष्टी, डस्टबिन म्हणजे मी तर इतकं म्हणजे डस्टबिनची जी आहे ना त्याचा कलर पण मी का घेतला, हा का घ्यायचा, इथपर्यंत आपण विचार करून आपलं लाईफ ऑर्गनाइज अँड मिनिंगफुल, माइंडफुल बनवू शकतो. दॅट्स द फॅक्ट. कारण मी जे आता जे मॉड्यूल्स आता योगा डान्स स्टुडिओ कंडक्ट करते आहे, एव्हरी मॉड्यूल इज सेल्फ एक्सपेरिमेंटेड. ज्याचा मला रिझल्ट येत नाही तो समोरच्याला नाही येणार, ज्याचा रिझल्ट मला येतो त्याचा समोरच्याला येणार. दॅट्स इट्स अ युनिव्हर्सल माइंड. मग आपलं आणि तुमचं काय असं वेगळं नसतं, प्रत्येकाचं सेमच असतं. येतं लक्षात. मन जे आहे त्याला जे होतं, दुखतं, खुपतं, रडू येतं, आनंद होतो, ते प्रत्येकाला होतो इररिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर. सो त्याच्यात काही खूप वेगळं आणि काही असं नाहीये. सो हे सगळं काम करतं हे मी सांगू शकते, कारण ते मी त्या पद्धतीने स्वतःवर काम केलेलं आहे. आता ह्याचे अजून काय करणार आहोत आपण, तर जो चक्र आहे त्याच कलरचा ड्रेस आपण त्या दिवशी घालायचा आहे. जो शेड्यूल दिलं जाईलच त्याच्या पद्धतीने आपण त्या कलरचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. प्रत्येक चक्राच्या नोट्स पण दिल्या जातील. आज 3 तारीख आहे, 6 तारखेपासून आपण सुरू करतोय. रात्रीच हे ठेवती आहे सेशन मी. ह्याचं कारण, ह्याची 2 कारणं आहेत. एक, हे आपलं 15-20 मिनिटाचं मेडिटेशन झालं आणि विषय संपला, टाटा बाय बाय असं नाही आहे. इथे आतमध्ये म्हणजे इनर वर्ल्ड किंवा एनर्जी बॉडीमध्ये इतकं काम होणार आहे की जरी आपण त्याच्यानंतर झोपलो तरी एनर्जी क्लिन्झिंग, एनर्जी बॅलन्सिंग हे चालूच राहणार आहे. त्यामुळे मेडिटेशन झाल्यानंतर आपण घरी आहोत तर ते सोपं जाईल प्रत्येकाला. आणि जर डिस्कशन थोडं प्लस मायनस जरी थोडं पुढे गेलं तरी त्याचा काय कोणाचा डिस्टर्बन्स म्हणजे सकाळच्या सेशन मध्ये काय होणार, थोडस पुढे नाही जात येणार कारण सगळ्यांना ऑफिसला जायचे, पुढे हे असतं डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असतं, तो थोडस तिथे पुढे मागे जाऊ शकत नाही. इकडे आपल्याला रात्री थोडासा पुढे मागे व्हायला स्कोप असतो. आणि कधी कधी मेडिटेशन डीप गेल्यानंतर आपल्याला 7 वाजलेत संपलंच पाहिजे म्हणून खटकन खाली आणता येत नाही. सो इथे तो वेळ आपल्याला देणं आणि आणि इथे पर्टिक्युलर आहेत ना, रूट चक्र, सॅक्रल चक्र, हार्ट चक्र, थ्रोट चक्र हे रात्रीच करायचे आहे. सोलर प्लेक्सिस असं एकमेव चक्र आहे की जे संडे अर्ली मॉर्निंग करतात जेव्हा सनराईज होत. क्राऊन चक्र सकाळी करतात. मेजर चक्रास जे आहेत, कारण इथे सगळीकडे क्लिन्झिंग ऑफ एनर्जी, एनर्जी रिलीज हे होतं. जे शरीराला हार्मफुल आहे ते रिलीज. त्यामुळे तो शांतपणे करण्याचा भाग आहे. काहीतरी करून संपवलं आणि स्वाहा असं नाही करायचंय आपल्याला. तो आपण डेडिकेटली वेळ स्वतःसाठी काढायचा आहे. ओके, ते हे 7 चक्रास कम्प्लीट झाल्यानंतर एक दिवस असा असेल, म्हणजे हा इथे मी 7च मार्क केलेले आहेत, पण 8th डे अजून असा असणार आहे की जिथे आपण शिकणार आहोत की एका सिटिंग मध्ये 7 चक्राचं मेडिटेशन कसं करायचं. ओके, आणि हा पूर्ण कोर्स झाल्यानंतर 21 डेज आपण मेडिटेशन चॅलेंज घेणार आहोत. तर ते कसं काय सगळा कोर्स झाल्यानंतर आपण डिस्कस करू. कारण केल्यानंतर आम्ही एकदा घर स्वच्छ केलं आणि मग माझं टकाटक वर्षभर काहीच घाण होणार नाही असं नाहीये ना. इट्स अ क्लिन्झिंग प्रोसेस. सो मला ते कंटिन्युअस करायला पाहिजे. आणि कितीतरी वर्षाचं साठलेलं आहे. सो जेव्हा फर्स्ट टाइम आपण करतो तेव्हा बॉडीवरती खूप खूप गोष्टी आपल्याला कळून येतात. त्याच्या रेमेडीज आहेत छोट्या छोट्या, त्या सगळ्या रेमेडीज सांगितल्या जातील. अगदी साध्या गोष्टी आहेत, खुर्चीत बसायचं कसं इथपासून काही गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. का बसायचं खुर्चीत, असं काय इफेक्ट होतो माझ्या एनर्जी बॉडीवर, काय रिलीज होतं, कसं होणार, या सगळं डिटेल आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, जेव्हा चक्रास बॅलन्स व्हायला लागतात तेव्हा यू फील पॉवरफुल, नाही भीती वाटत कोणाची. ओके,
स्पिरिच्युअल ग्रोथ ह्याचा क्लिअर कट मिनिंग काय आहे माहितीये? फिअरलेस. भीती नाही वाटत मला कशाची आता. हा म्हणजे मला रिअलायझेशन झालं, गॉड त्याची एनर्जी, मग ही मोठ्या मोठ्या गप्पा होऊ देत. पण खरा अर्थ स्पिरिच्युअली ग्रोथ म्हणजे लाईफ मध्ये माझ्या काही पण येऊ दे, आय एम रेडी टू फेस कॉन्फिडेंटली. तो फेथ आहे, काही नाही होणार, होईल व्यवस्थित, करूया आपण. हा जो आतून येण्याचा भाग आहे ना, दॅट इज स्पिरिच्युअल ग्रोथ. माझं मेडिटेशन 5 तास होत आहे, 3 तास होत आहे, अर्धा तास होत आहे, माझा जप एवढा होत आहे, चांगली गोष्ट आहे. पण प्रॅक्टिकली लाईफ मी फेस करताना आय एम कॉन्फिडेंट. अरे येऊ दे, मी आहे की, करूयात, होणार. हा आतून जो फील येतो सहज येतो, उचलून आणायला लागत नाही, मॉल मध्ये मिळत नाही, कष्ट घ्यायला लागतात, जमतं, होतं आणि इझी आहे. थोडं कन्सिस्टंटली आपल्याला करायचंय, पण इट वर्क्स, ते होतं. हा, तर अशा पद्धतीच्या आपण विचार नाही करत, पण तशा घडणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला आपल्या ग्रुप मेंबर्स कडून झालेल्या आहेत. आय कॉंग्रॅच्युलेट जे काय लोक करतात, आय नो एव्हरीवन. ठीक आहे, तर बॅलन्स चक्राचे अनलिमिटेड गोष्टी आपल्याकडे आहेत. सो अशा पद्धतीचा जो कोर्स आहे, ह्याच्यासाठी आपल्याला स्वतःला तयार करायचं आहे. प्रोकास्टिनेट करता येतं, पुढे करूया, जमेल, मला नाही जमेल, सेल्फ डाऊट आहे, काय करायचं, कसं करायचं. तर या सगळ्या गोष्टीमध्ये अडकण्यापेक्षा येस, आय वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म माय सेल्फ. माझं लाईफ अधिक छान का नाही करायचं? मी का ब्लेम करत राहायचं लाईफ मध्ये? काय ह्यानी असं केलं, त्याने तसं केलं, हे असं झालं. अरे मारो बोली यार, खुश रहने की कुछ है की नाही? तर ते करण्यासाठी मी कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी? कोणी द्यायचा हॅपीनेस आपल्याला? आपण स्वतः. आन्सर सोपं आहे, मलाच करायचं आहे, कोणी येऊन तुझ्यासाठी नाही करणार आहे. सो इथे ती जबाबदारी घेताना पण समजून घ्यायची की हो, मला करायचंय माझ्यासाठी, का नाही करायचं मी माझ्यासाठी? हा ठीक आहे, माझ्या ज्या गोष्टी आहेत ओके, ऍक्सेप्टेड. हे माझे फ्लॉज आहेत, या गोष्टी मला कमी पडतायत, ओके. आय एम अ ह्युमन बिईंग. काय माझ्याकडे चांगलं आहे, काय जर कमी आहे, ओके. पण मला छान व्हायचंय. सो चक्रा समजून घेणं, त्याच्या मध्ये जाणं, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. ते करणं कन्सिस्टंटली. ओके, सो फी स्ट्रक्चर आणि हे आहे. आता आपण अर्ली बर्ड ऑफर पण ठेवलेली आहे. कोर्स जो आहे तो इंटेन्स कोर्स आहे, इन्फॉर्मेशन पण आहे, ऍक्टिव्हिटीज पण राहणार आहेत. डेली तुम्हाला काही ना काहीतरी क्वेश्चन येणार आहे, ते थोडं तो तुमचं तुम्ही करायचं आहे. हा कुठेही दाखवायचा भाग नाही. ग्रुपमध्ये तुम्ही आन्सर्स दाखवा, तुम्ही काय केलं. फक्त तुम्ही जे कलर थिअरी वापरली, म्हणजे मी तो कलरचा ड्रेस घातला, शेअर युअर पिक. तुम्ही फ्लावर अरेंजमेंट केली रेड कलर मध्ये, शेअर द पिक. ग्रुपमध्ये सतत ज्या दिवशी रूट चक्र असेल, रेड कलरचे 100 फोटो आले तरी चालतील, कारण ते हिलिंग होत आहे प्रत्येक वेळेस. तुम्ही शेअर केलेला प्रत्येक फोटो दुसऱ्याचा पण हिलिंग करतोय, तुमचा पण फोटो. त्यामुळे त्या कलरचा तुम्ही रिलेटेड टू रूट चक्रा तुम्ही जेवढ्या गोष्टी शेअर कराल तेवढ्या करा. ओके, रिपीट पण करणारे आहेत, तर त्या लोकांसाठी आपली फीज 2000 आणि 1818 आहे. क्रिस्टल गिफ्ट प्रत्येकाला आहे, कारण जसं आपण साऊंड म्हणतोय एनर्जीचे, तसा क्रिस्टल पण हिलिंग आहे. तर 7 चक्राचे तुम्हाला क्रिस्टल जे ब्रेसलेट जे आहे ते प्रत्येकाला डिलिव्हर होईल, म्हणजे तुम्ही दिलेल्या ऍड्रेस वरती ते पोहोचेल. विदिन 8 days ते मिळून जाईल. आणि जर एका फॅमिलीचेच 2 मेंबर जॉईन होतील, तर तिथे आपण फीस 6666 अशी केलेली आहे. ओके, डन. तर हा सगळा झाला बेसिक चक्रासची रिलेटेड आणि पॉइंट. स्वाती राजहंस आपल्या या सगळ्या गोष्टी ऍडमिशनच्या बघत असतात, त्यांचा नंबर पण ग्रुपमध्ये येतो आहे. तर त्या ग्रुप मेसेज त्यांना कम्युनिकेट करून तुम्ही या पुढच्या गोष्टी समजून घेऊ शकता. बाकी फॉर्मॅलिटीजचा भाग जो आहे तो होईल, पण कोर इज पुढे नाही ढकलायचंय आपल्याला, स्वतःच्या ग्रोथला पुढे नाही ढकलायचंय, इनर ग्रोथला. सी, आपण
प्रोफेशनल ग्रोथ आणि ह्या गोष्टी सगळ्यामध्ये आपण करतो, रिस्पॉन्सिबिलिटीज आणि हे स्वतःला जो इनर हॅपीनेस द्यायचा आहे तो आपणच देऊ शकतो. येस, थँक्यू सो मच सर, थँक्यू. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा इट्स 9 o'clock. आपण एक 10 मिनिटाचा सिंगिंग बाउल्स जे आहेत ना त्याचा एक्सपिरियन्स काय येतं तो घेऊया आणि मग हे पण आहे फीडबॅक पण. सुप्रिया रानडे हिने लास्ट बेसिक चक्र मेडिटेशन केलंय, तिचा एक्सपिरियन्स पण आपण ऐकूया. शिल्पा कुर्ले हिने फर्स्ट ऍडमिशन केली आहे, TCS मध्ये आहे पुण्याला ती, तर तिने लगेच चक्राशी रिलेटेड एक कविता पण केली आहे, ती पण ऐकूया. सो मला बोलायला लागलं की चक्र हा आवडता विषय, की इतकी मस्त क्रिएटिव्हिटी तयार म्हणजे आपोआप होते, ते सगळ्यांना अनुभव घेतल्याशिवाय करणार नाहीये. ओके, डन. एव्हरीवन रेडी फॉर मेडिटेशन? ओके, आत्ताचे जे काही तुमचे पॉइंट्स मध्ये काही क्वेरी असेल तर आपण व्यवस्थित डिस्कस करूया. थँक्यू प्रिया, थँक्यू. म्हणजे आज मी आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन, पण ज्यांना कुणाला लवकर संपवून आपल्या ऍक्टिव्हिटीला जॉईन व्हायचंय त्यांच्यासाठी आता आपण आधी मेडिटेशन घेऊ, मग फीडबॅक्स ऐकू आणि मग काही प्रश्न असतील तुमचे तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण हे करूया, म्हणजे नंतर घेऊया. ओके, कोणाला थोडस हलवून घ्यायचं असेल, व्यवस्थित पोझिशन घ्यायची असेल तर मस्त घ्या, सेट करा स्वतःला. रूमचा लाईट थोडाफार कमी जास्त करायचा असेल करून घ्या. जस्ट एक 30 सेकंड्स मी थांबतेय. श्वास सोडा तोंडाने. ज्यांनी कधीही मेडिटेशन केलेलं नाही, काही टेन्शन घेऊ नका, फक्त बसायचंय आपल्याला, खूप काही करायचं नाहीये, फक्त कम्फर्टेबली बसायचंय. इट्स 9:06. बरोबर 10 मिनिटाचं मी मेडिटेशन घेईन. त्यामुळे स्वयंपाक करायचा आहे, जेवायला वाढायचं आहे, हे कोणीतरी येऊन थांबलेले आहेत, मेल करायचं आहे, उद्याची मीटिंग आहे, या सगळ्या गोष्टी असणारच आहेत मनामध्ये प्रत्येकाच्या. म्हणून फक्त 10 मिनिट मागते मी तुमचे. ओके, श्वास घ्या, श्वास सोडा. एकदम कम्फर्टेबली बसा, आरामात बसा. लक्ष पूर्ण श्वासावरती घ्या. लक्ष पूर्ण श्वासावरती. जस्ट ऑब्झर्व युअर ब्रेथ, इनफ्लो अँड आउटफ्लो. Relax your toes. Relax your toes. Relax your feet. Relax your ankles and knees.
Relax your thighs. Relax your waist, hips. Relax your entire back. संपूर्ण पाठ रिलॅक्स करा. पाठीची डावी बाजू, पाठीची उजवी बाजू, पाठीचा मणका एस्पेशली फ्रॉम टॉप टू द बॉटम. अगदी सावकाश आपली जाणीव पाठीच्या मणक्यावरून टॉप म्हणजे वरपासून खालपर्यंत रिलॅक्स करत न्यायचंय प्रत्येक पॉइंट. Relax your chest, relax your stomach, relax your stomach, relax your chest, relax your shoulders. पोट, छाती, खांदे, दंड, कोपर, मनगट, दोन्ही हाताची बोट, slowly take your awareness to your neck joint. मानेकडे या. रिलॅक्स करा मानेला, प्रॉपरली रिलॅक्स करा. श्वास सोडा तोंडाने. सावकाश श्वास घ्या, सावकाश सोडा तोंडाने. Relax your throat. Relax all your facial muscles. Relax your brain. Left side of your brain. Relax your left side of brain. Relax right side of your brain.
नाउ क्रिएट अ थॉट. एक थॉट क्रिएट करायचा आहे, पक्का विचार आत घ्यायचा आहे. आय एम कनेक्टेड टू द युनिवर्स. I am connected to the universe. I am connected to the universe. Your brain is energizing with spiritual energy. Left side of your brain is energized. Right side of your brain is energized. Midbrain is energized. Feel क्या blessings मिलता है universe से. Your brain is storing all the blessings. डावा मेंदू, उजवा मेंदू, छोटा मेंदू, काय काय छोटे मोठे ब्रेनचे पार्ट्स आहेत, I don't know. Each and every cell of my brain is receiving energy, receiving blessings, all positive vibes, 100% in full faith. Slowly take your both the hands in blessing position. दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये घ्या. आपण जे काही मेंबर्स आहोत आपल्या बरोबर एंजल्स, होली एंजल्स, गॉड, गॉडेस, ऑल 5 एलिमेंट्स, एव्हरीवन इज अ ब्लेसिंग टू द चक्रा वर्कशॉप. जे मेंबर्स रजिस्टर होतील या वेळेस नेक्स्ट पुढच्या वेळेस रजिस्टर होतील, वी आर ब्लेसिंग एव्हरीवन. Future members, present members, past members, we are blessing everyone. Particularly या वर्कशॉपमध्ये जे काही आपण सेशन्स घेणार आहोत प्रत्येकाला तो वेळ मिळणार आहे. तासाचा, 1.5 तासाचा सेल्फ अनालिसिसचा जो काही करायला सांगितलं जाईल ऑटोमॅटिकली तो वेळ त्यांना मिळेल. मल्टिपल लेवलमध्ये त्यांना बेनिफिट्स या सगळ्या सेशन्सचे मिळत आहेत. प्रत्येकाचं लाईफ ट्रान्सफॉर्म होत आहे. एव्हरीबडी इज सो हॅपी, हेल्दी and benefited with all aspects of life. Lots of blessings and love for each and every member. The whole universe is blessing our workshop. Thank you, thank you, thank you for the magnificent outcome of the workshop. Thank you, thank you, thank you for the magnificent outcome of the workshop. Thank you, thank you, thank you for the magnificent outcome of the workshop. We are thankful to universe for all positive vibes. We are thankful to spiritual energy for energizing us. We are thankful to insights. We are thankful to divine protection, divine guidance. Thank you, thank you, thank you. Take your both the hands in prayer position. Express your gratitude. ज्यांना ज्यांच्याबद्दल मनात ग्रॅटिट्यूड आहे जस्ट स्टार्ट एक्सप्रेसिंग इन युअर माइंड. गुरु असतील, सद्गुरू असतील, पेरेंट्स असतील, कलिग्स असतील. टेक अ मिनिट टू एक्सप्रेस युअर ग्रॅटिट्यूड.
We are thankful to our parents, teachers, spiritual guide, family members, friends, relatives, everyone who supports us, motivates us, promotes us. We are thankful to all members, past, present, future. We are thankful. I am thankful to everyone for joining the session directly or indirectly. Thank you, thank you, thank you. Thank you for blessing our workshop. Thank you, thank you, thank you. Thank you for enhancing the group energy. Thank you for togetherness. Thank you for your decision. Thank you, thank you, thank you. पुन्हा दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये घ्या. जी एक्सेस एनर्जी बॉडीमध्ये डेव्हलप झालेली आहे, जस्ट विल ट्रान्सफर इट टू युअर होम, ऑल युअर फॅमिली मेंबर्स, टू युअर प्रोजेक्ट्स, टू युअर ड्रीम्स. एक्सेस एनर्जी पॉझिटिव्ह असली तरी नको आहे आपल्याला, जेवढी गरजेची आहे तेवढीच शरीराला ठेवायची. एक्सेस ट्रान्सफर इट. Yes, visualize your dreams, visualize your achievements. Everything is blessed. Energy is transferred to your family members and your home. देऊन टाका एनर्जी, एक्स्ट्रा एनर्जी. ब्लेसिंग्स बी टू ऑल, ब्लेसिंग्स बी टू ऑल, ब्लेसिंग्स बी टू ऑल. जे कुठले चेहरे डोळ्यासमोर येत असतील आता, जस्ट ब्लेस देम. जस्ट मनामध्ये घ्या, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. Blessings be to all, blessings be to all, blessings be to all. So be it, so be it, so be it. Yes, rub your palms, generate some heat. गरम करा मस्त. डोळ्यावर ठेवा, गालावर, मानेच्या दोन्ही साइड्स, शोल्डर क्रॉस, टॅप युअर शोल्डर्स. जस्ट टॅप करा प्रॉपरली. Part, thighs, knees, calf muscles. Yes, clap for yourself. उजवा हात छान लांब करा, उजवा हात मस्त लांब करा, एल्बो मधून फोल्ड करा. कुठे पोहोचतोय बघा. पॅट युअर बॅक. से वेल डन शिल्पा. स्वतःचं कौतुक करा. यस, वेल डन सांगा स्वतः. येस, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. जस्ट इट्स 9:22. 9:06 to 9:22 असं आपलं मेडिटेशन झालेलं आहे. येस. एका शब्दामध्ये काय डिस्क्राईब करू शकाल तुम्ही? चॅट बॉक्स मध्ये द्या. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? मेडिटेशन, साऊंड हिलिंग, साऊंडचा एक्सपिरियन्स, जस्ट डिस्क्राईब इन अ वर्ड. तोपर्यंत सुप्रिया पण रेडी होईल. थँक्यू, थँक्यू. कॉन्सन्ट्रेशन झालं. गुड. स्वर्ग सुख मिळालं. अमेझिंग. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सुदिंग, ओव्हरवेल्म. थँक्यू, थँक्यू. पीसफुल. ओके. विथ म्हणजे साऊंड आणि बॉडी. अरे मस्त. थँक्यू शिल्पा. म्हणजे मजा येणार आहे. जेव्हा पर्टिक्युलर चक्राचा बाउल येतो तो कळतो ना आपल्याला. म्हणजे आता रूट चक्रा बाउल प्ले व्हायला लागला, कारण मला तिकडे सेन्सेशन मिळतात. साऊंड हिलिंग वॉज ऑसम. थँक्यू ग्रीष्मा मॅम. थँक्यू सो मच. येस, तो बॉडी खूप मस्त आपल्याला हे देत असते, सिग्नल देत असते. थँक्यू. व्हायब्रेशन्स मिळाले. थँक्यू अरुंधती मॅम. साऊंड इफेक्ट ग्रेट. थँक्यू इंद्रजीत. थँक्यू सो मच. थँक्यू. अरे जस्मिन, थँक्यू. ग्रेट, ग्रेट टू सी यू. मस्त. डन. सो आपण सगळे असे शांत आहोत. तर सुप्रिया आणि शिल्पा दोघींची पण शिल्पाची कविता एकदम छोटी आहे, ती आधी ऐकून घेऊया आणि मग सुप्रियाकडे घेऊया. तो पण एक अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. येस शिल्पा. येस, शांत वाटलं, बरं वाटलं. तर मॅमने मला, एम आय ऑडिबल मॅम? ओके. सो मॅमने कालच्या मेसेजमध्ये छानपैकी एक छोटीशी कविताच म्हणा पाठवली होती आणि मला असं वाटलं की
थोडंसं मला लिहिता येतं त्याचा काहीतरी उपयोग म्हणून. मॅम म्हणाल्या होत्या फिनिशिंग कर, पण मी थोडंसं वेगळं म्हणून काहीतरी लिहिलंय. सो इट इज ऑल टॉकिंग अबाउट चक्र. तर मी सुरुवात करते. ऊर्जेचा उत्सव आगळा, चक्र जागृतीचा सोहळा. लाल रक्तवर्णी, नारंगी तेजोमय, जर्द पिवळा, अनगर्द हिरवा, बीज मंत्रांचा नाद नवा. निर्मळ नभी आकाशी अन मंजुळ पारवा, इंद्रधनु पूर्ण करी मस्तकी गर्द जांभळा. तर इथं प्रत्येक रंगाचा उल्लेख केलेला आहे. चला मिळवणे पूर्ण करू ऊर्जेचा हा इंद्रधनु, नववर्षी वसा नवा, चक्र ऊर्जा ध्यास हवावा. नवा जोश नवी आशा, सप्तचक्र दावी नवी दिशा, सप्तचक्र दावी नवी दिशा. थँक्यू. मच शिल्पा, थँक यू. डन. सुप्रिया. नमस्ते सगळ्यांना. शिल्पा मॅडम, तुम्हाला इथून नमस्कार, साष्टांग नमस्कार. एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर मी मागच्या वर्षी 7 चक्राचा कोर्स केलेला. त्याच्या आधीची मला आठवते की मी काय होते. फक्त माझ्याकडे निगेटिव्हिटी होती. कुठल्याही कामात यश नाही, काय सुचायचंच नाही, नक्की कुठं चुकतंय ते कळत नव्हतं. मग कसं असतं, देवाची पण आशीर्वाद असतात, तो मार्ग दाखवतो आपल्याला. मग मला हे 7 चक्राचं पोस्ट आली. बासरी पाटील मॅडम, त्यांचे पण आभार मानते की त्यांच्याकडून मला हा ऍडमिशन मलाही मिळाली इथं. म्हणजे जसं सुरू झाला कोर्स, माझ्याकडं काय आहे आणि माझे कुठे कुठे पॉइंट्स मी कमी आहे, असं असतं ना, आपलं आपलं कळतं आपल्याला की अरे हा, हे आपण थोडंसं आपलं इथं कमी पडतोय, आपली एनर्जी इथं कमी पडते. आधीचं कसं होतं, हा अरे मी अशीच आहे, माझ्याकडे हेच नाहीये, माझ्याकडे तेच नाहीये, असं जे होत होतं ते हळूहळू डे बाय डे कमी होत गेलं आणि माझ्याकडे कॉन्फिडन्स निर्माण होत गेला आणि हळूहळू वाढत गेला. 7 चक्राचा अनुभव जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक रंगाचा, प्रत्येक चक्राचा मी अनुभव घेतला आणि खरोखर म्हणजे आपण म्हणतो तो एक हे आहे ना, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. जसं मी चक्र मेडिटेशन सुरू केलं, ते मेडिटेशन म्हणा किंवा मॅडमने जे सांगितले होते चॅन्टिंग्स वगैरे, तसं तसं मला त्याचे एक्सपिरियन्स मिळत गेले. बोलण्याची जी सुचायचं नाही मला, बोलण्याची काय बोलावं, कसं बोलायचं किंवा घाबरणे हे जे होतं ना, ते हळूहळू पूर्ण निघून गेलं. आता मनात कसलीही भीती नाही, कॉन्फिडन्स खूप चांगला झाला. ते रंग मला दिसायचे डोळ्याला, म्हणजे बंद डोळ्यांनीही मी बघत होते ते मेडिटेशनला बसले की, आणि दिवसभरात त्या रंगाच्या वस्तू समोर यायच्या. आज पण अजूनही असंच आहे की ते रंग, स्पेशली रेड कलर येतो, ग्रीन येतो आणि ब्लू येतो, हे 3 रंग कायम येतात. अजून एक एक्सपिरियन्स सांगेन. परवा 1 तारखेला न्यू इयरचं सुरुवात होती. माझ्याकडे घरात एक धार्मिक विधी होता, बोडण म्हणतात त्याला. तो सगळा अन्नपूर्णा देवीची ती पूजा असते, मोठी पूजा होती, ती सगळी झाली आणि माझ्या एका रिलेटिव्हनी मला एवढा मोठा स्वामी समर्थांचा रंगीत फोटो आणून दिला आणि त्या फोटो म्हणजे त्या स्वामी समर्थांच्या पोझिशनच्या माग खाली थोडासा रेड आणि मागून पूर्ण ब्लू, म्हणजे असं ना अंगावर काटा आला तो फोटो बघताना सुद्धा की अरे हा, हे आहे आपल्याकडं, आपण हे आपले प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला ते रंग सांगतात की हा तुला हे करायचं आहे, की काय असं ते वाटतं, म्हणजे कुणाच्या सारखं मी काय करू हे जे मला व्हायचं ते पूर्ण निघून गेलं. आपलंच आपण हील करायला शिकलो, आपले प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करायला शिकलो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो जरा चिडचिडपणा होता तो माझा एकदम खाली आला. शांत डोक्यानं काम करायला लागले, शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता एक्सलंट. म्हणजे खरं सांगायचं तर आता शब्द मला सुचत नाहीत की काय बोललं पाहिजे, इतकं असम. आणि माझ्यात झालेले बदल, मी एकटीनं 7 चक्रा केलं, खरं त्याचा इफेक्ट पूर्ण घरावर पडला. जे अगदी माझे मिस्टर, त्यांच्यात पण बदल झाला, त्यांना पण थोडस निगेटिव्हिटी होती ऑफिसमुळं, त्या स्ट्रेस असतो. मुलींचं थोडा अभ्यासात त्या थोड्या कमी, मग त्या पुढं आल्या एकदम. आणि माझ्यात पण बदल झाल्यामुळे बाकी सगळेच खुश होते. मिस्टर पण लागले बघा, मी पण आता 7 चक्रा करतो. म्हटलं पहिला कर, म्हटलं तू तुला सुद्धा गरज आहे म्हटलं त्याची. आणि मी 7 चक्राची ज्यांना ज्यांना मला शक्य आहे, जे जे मला जाणवतं त्यांचं की अरे यांचं हे बहुतेक जे चक्र बिघडलेलं आहे, त्यांना मी सगळ्यांना माहिती दिलेली की अरे हे असं असते, हे असं करा.
तर मग पहिला पहिला काही लोकांनी असं काय नसतं असं केलं, पण आता तीच लोक, अरे ते सांगितलं तू खरंच खरं आहे, हा सांग आम्हाला कुठं करायचं. म्हटलं एकच नाव, म्हटलं शिल्पा देवकर मॅडम, त्यांच्याशिवाय तुम्ही कुठेही तुम्ही जाऊ नका. त्या मस्त घेतात आपल्याला. आयुष्य जे ह्या कोर्समुळं माझा स्वतःकडे बघायचा दृष्टिकोन इतका चेंज झाला. पूर्वी ना एक असं मनात, नाही आपल्याला हे येतच नाही, आणि तसंच व्हायचं, प्रत्येक गोष्टीत यश मिळायचं नाही. आता बरोबर उलट झालंय, हे जमणार आहे मला, हे जमलेलं आहे, थँक्यू टू युनिव्हर्स, असं होतं आणि ती गोष्ट पूर्ण होते. सो थँक्यू सो मच शिल्पा मॅम, माझं आयुष्य तुम्ही खरोखर बदलून टाकलं. तुम्ही बासरी पाटील मॅडमना सुद्धा थँक्यू सो मच. येस. थँक्यू. आणि सगळ्यांनी हे करा, कोर्स खूप सुंदर आहे. स्वतःच्याकडेच ती शक्ती असते, हा एक्सपिरियन्स मी घेतला तसं तुम्ही पण घ्या. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सुप्रिया. आणि मी नेहमी म्हणते की तुम्ही स्वतः मॅजिकल आहात, त्यामुळं हे होतं. म्हणजे जरी कंटेंट समोर आले तरी तेवढ्या इंटेन्सिटीने ते स्वतःवर अप्लाय करणं कन्सिस्टंटली विथ फेथ, ही मॅजिक तुमचीच आहे. सो यू आर इक्वली क्रेडिटेबल फॉर ऑल द चेंज अँड दिस ऑसम जर्नी. हा, आय नो सुप्रिया खूप दिवसापासून माहिती आहे, आणि तिच्यातले हे बदल आणि टीची डेव्हलपमेंट. Congratulations, lots of love and blessing for you. Yes. Okay, done. तर बेसिक 9:31 बरोबर एक तासामध्ये जे जे काय आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. नाव ज्यांना कंटिन्यू करायचंय, थांबायचंय, काही क्वेश्चन्स असतील थांबू शकतात. ज्यांना काही सगळं क्लिअर आहे आणि पुढे ऍक्टिव्हिटी आहे, घरातली काही जबाबदाऱ्या आहेत, त्यांनी एक्झिट केलं तरी हरकत नाही. ओके. स्वाती राजहंस, सगळ्या मेसेजेसमध्ये नंबर आहे. बासरी पाटील, कोणालाही कम्युनिकेट करा, ऍडमिशन्स आणि या सगळ्या गोष्टी होऊन जातील. ओके, डन. येस. कोणाला काही शेअर करायचं असेल, आजचा अनुभव, काही शंका असतील, नाव इट्स ओपन. येस, रुचा, थँक्यू. येस. मेडिटेशनचा इफेक्ट अजून आहे, माइंड. ओके, देन एन्जॉय द मेडिटेटिव्ह स्टेट. कूलनेस, कामनेस जो आलेला आहे मस्त, तो एन्जॉय करू शकता. 6 तारखेला आपलं पहिलं सेशन होणार आहे, 6 शनिवारी. आणि 5 तारखेला त्या नोट्स संध्याकाळी शेअर होतील. 5 तारखेला नोट्स शेअर होतील ग्रुपमध्ये. 6 तारखेला संध्याकाळी मेडिटेशन होईल आपलं. ओके, मेडिटेशन झालं की पुढच्या दिवसाच्या नोट्स शेअर होतात. म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया आधी येते. मग पुढचा दिवस ऑरेंज असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ऑरेंज कलरचं सगळं करायचं असतं. एकदा ग्रुपमध्ये जॉईन झालं की मग त्या सगळ्या गोष्टी येत जातील. शिल्पा मॅम, हा, येस. एक एक्सपिरियन्स फक्त चॅट बॉक्स मध्ये टाकते मी. आलेला आहे का? ओके, एक मिनिट. हा, मेडिटेशन मध्ये रेडूवालं इमोशन रिलीज झाल्या. ओके, जे हार्ट चक्रामध्ये साठलं होतं ते रिलीज होतं. आणि हा इफेक्ट जो आहे ना, तो असा टचिंग आहे, त्या चक्राला बरोबर ते आत टच होतं, त्यामुळे ते होऊ शकतं. हा, अगदी करेक्ट आहे. आणि हे रिलीजच गरजेचं आहे आपल्याला. मेडिटेशनची एक्झॅक्ट टायमिंग प्रिया, एव्हरी डे 8:30 to 9:30 असं सेशन असेल. एक 15 मिनिट्स आपण पुढे जाऊ, म्हणजे गेलं तर डिस्कशन थोडस झालं तर. पण 8:30 to 9:30 असा आपला हे असेल, सेशनचा टाइम असेल. पहिलं डिस्कशन होईल 8:30 to 9 टेंटेटिव्हली. थिअरी पूर्ण, म्हणजे तो चक्र काय आहे, त्याचं अनालिसिस, चक्र कसं आहे, आपलं कसं ओळखायचं, वीक आहे का स्ट्रॉंग आहे, हे आधी अर्धा तास होईल. आणि अर्धा तास पुढे मेडिटेशन एक्सटेंड होऊ शकतं. हा, हे लक्षात घ्या त्या दिवसाच्या ह्याच्यावरून. म्हणजे 30 मिनिट्सचं तर मेडिटेशन एव्हरीडे आहेच. 30 मिनिट्सचं मेडिटेशन एव्हरीडे आहेच.
शिल्पाताई, एक असं विचारायचं होतं की चक्रा मेडिटेशन आता या कोर्समध्ये आपलं कुठलं चक्र हील करायची गरज आहे किंवा कुठलं हील आहे हे कळणार आपल्याला, आपण शिकू शकू का म्हणजे? हो, डेफिनेटली शिकू शकतो. कारण त्याचे सगळे ते पॉइंट्स येतातच की वीक आहे म्हणजे काय आहे, ओव्हर ऍक्टिव्ह आहे म्हणजे काय आहे, किंवा हील करायचंय ते कसं करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या डिटेल डिस्कस होणार. म्हणजे आपलं स्वतःच कळेल ना आपल्याला की म्हणजे हो, आपली काय कंडिशन आहे आणि कुठल्या चक्रावर आपण करायचं आहे काम असं. अगदी 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 येस, कळतं आपल्याला. ते कळतं की आता मला हे हे पॉइंट्स आहेत म्हणजे माझं हे वीक आहे, मला इथे काम करायचंय. येस छाया मॅम, वेलकम. येस, हो, थोडासा वेळ झाला पण मला मिळालं मेडिटेशन. मेडिटेशन मिळालं ना, बास जिंकलंय. मग एखादा दिवस मिस झाला तर चालू शकतं का? सॉरी, तुमचं खूप लॉस आहे, खूप जास्त लॉस आहे. एक दिवस मिस होणं अजिबात चालू शकणार नाही. हे जर करायचं असेल तर तुम्हाला स्वतःच खूप ट्रान्सफॉर्म लाईफ पाहिजे असेल तर तुम्हाला टाइमची इन्व्हेस्टमेंट तेवढी द्यायला पाहिजे. आणि रात्रीच आहे ना, रात्रीच आहे, त्यामुळे ते करायचं. आणि मी यावेळेस रेकॉर्डिंग बिलकुल देणार नाहीये. मला प्रत्येक जण त्या सेशनला हजरच पाहिजे, कारण जो लाईव्हचा इफेक्ट आहे तो रेकॉर्डिंगचा नाही आहे. कारण आपण ग्रुप एनर्जी आहे, इन्व्हाइट केलेलं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यात रेकॉर्डिंगवर होऊच शकत नाही. म्हणजे मला ज्या पद्धतीने पाहिजेत त्या होणार नाहीये, कारण तुम्हाला ते बेनिफिट्स मिळाले पाहिजेत ना प्रत्येकाला. मग तेवढी इन्व्हेस्टमेंट टाइमची प्रत्येकाच्या एंड कडून असायला पाहिजे, ती कमिटमेंट पाहिजे, ती कमिटमेंट हवी. थँक्यू सो मच एवढा छान क्वेश्चन विचारल्याबद्दल. हा मला पॉइंट सांगायचा होता, तो थँक्यू कविता. पण ताई अजून एक म्हणजे असं आहे की मग काही दिवसांनी आम्ही ते विसरून जायला होतं बघ, म्हणजे की ठीक आहे आता कळतंय पण आपल्याला कंटिन्यू ते मेडिटेशन करायचं झालं आणि काही महिन्यांनी आपण विसरलो तर मग एक रेफरन्स राहतो ना आपल्याला तो असं. आपण सायकल चालवायचं शिकलो आणि नाही चालवली 8 दिवस 15 दिवस महिना नाही चालवली आणि हातात सायकल आली, काय करणार? जमणार ना? तसंच आहे. पहिले जेव्हा तुमचं करून घेताना फटके मारून 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 दिलेले आहेत, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यानंतर त्या फटक्यांची आठवण कशाला पाहिजे? नाउ यू कॅन ड्राईव्ह ॲट युअर ओन ना. जाऊ देत ना फटके, विसरा. एक्स्ट्रॅक्ट घेतला, चलो आगे. आणि म्हणूनच जे 21 डेज आपण चॅलेंज हे करतो आहोत, मेडिटेशन चॅलेंज करतो आहोत, ते त्याच्यासाठीच आहे. जे इथे आपण तयार करणार ते पक्कं करून घ्यायचं पुढच्या 21 दिवसाच्या चॅलेंजमध्ये. एवढं मात्र आहे की हा जर अशा पद्धतीने केला ना तर जे अपलिफ्ट होईल लाईफ, यू आत्ता व्हिज्युअलाइज किंवा इमॅजिन आपण नाही करू शकत आहे की मी कुठे आहे त्या केसमध्ये. आणि ते जे 21 दिवस आहेत तिथे अफर्मेशन्स कंपल्सरी करायला लावायचे आहेत, सगळं करून घ्यायचं आहे पुढे. आता सगळं नाही सांगत एवढं करायचंय का मला, असं व्हायला लागतं. आहे सोपं पण ते थोडं थोडं करायला लागतं, करायला पाहिजे. म्हणून मग ते आता खूप नाही त्याचे समोर ठेवले, आधी 7 दिवस, आणि मग ते विलिंगली जे लोक तयार आहेत करायला 21 डेज त्यांना घेऊन तो वेगळा ग्रुप करून ते केलं जाईल. मग तिथे थोडं स्ट्रिक्ट आहे, केलंच पाहिजे असा आहे भाग. तर त्यावेळेस बघू आपण. आता तरी 7 दिवसांचा हा भाग आहे, पक्का होतो. तुम्हाला असं वाटणार नाही की हे माझं मिस झालं, विसरलं. काही विसरू मी देत नाही, तेवढे पक्के करून घेते कन्सेप्ट. ओके, थँक्यू प्रिया. डन. आणि काय डाऊट? बेसिक चक्र मेडिटेशन आणि द कम्प्लीट चक्र ह्याच्यामध्ये काय फरक आहे असा डाऊट असू शकतो, हा क्वेश्चन असू शकतो की बेसिक पण एवढं शिकलो की आपण. आता मी म्हणेन ते बेसिक म्हणजे तुम्ही जे शिकला दॅट वॉज इंट्रोडक्शन टू चक्रा, नॉट द कम्प्लीट चक्रा. देन यू थिंक अबाउट द कम्प्लीट चक्रा किती असेल. ज्यांनी बेसिक केलं आणि त्यांना त्या बेसिकचा, आज सुप्रिया सांगते की बेसिक मुळे मला एवढा फरक पडला, मग कम्प्लीट चक्रा केल्यावरती काय फरक पडेल.
शिल्पाने सुद्धा ऑनलाईन केलं होतं, म्हणजे रेकॉर्डेडचा केला होता, तरी तिच्या लाईफमध्ये मेजर चेंजेस मिळाले तिला. लाईव्ह आणि असं फुल डेडिकेटली देऊन केल्यानंतर काय होईल, तर आहे कंटेंट्स तेवढे स्ट्रॉंग आहेत. लेवल 3 कधी असणार आहे? येस, लेवल 3 2 वर्षापासून झालेली नाहीये. लेवल 3 चक्राचीच आहे. सायक्लिक चक्रा मेडिटेशन असतं त्याच्यात. पण 2 कम्प्लीट झालेल्याच लोकांना 3 मध्ये ऍडमिशन आहे. लेवल 2 कम्प्लीट, 1 झालेलं नाहीये आणि 2 ला यायचंय तर अलाउड, पण 2 झालं नाहीये तर 3 ला नॉट अलाउड, होऊच शकत नाही. त्यामुळे ती प्रॅक्टिस तेवढी व्हायला पाहिजे. मेकॅनिकली करण्यात काही पॉइंट नाही ना, मेकॅनिकली करण्यात काहीच पॉइंट नाही. चक्र मेकॅनिकली आम्ही केलं, हे काय आपल्याला सर्टिफिकेट नको आहे ना कोणाचं, मी चक्र केलं, हे काय स्टेटस सिम्बॉल नाही आहे. लक्षात येतं, हे माझ्या लाईफसाठी आहे, त्याला सर्टिफिकेटची गरजच नाही आहे. सो मला हे करायचंय, माझ्यासाठी करायचंय. सो मला फक्त एक कम्प्लीट झालं, या ग्रुपमध्ये आहे, मग सगळ्यांचं झालं, माझं झालं, असं नाही करायचंय. मला माझ्यासाठी करायचं आहे. आता लेवल 3 साठी जाताना आपण ह्या टप्प्यातून जाऊया. हे 7 दिवस आणि 21 मग त्याच्यानंतर त्या इन्साइट्स काय काय मिळतात, काय होतं, हा खूप अजून वेगळा. आता तो विचार नको करायला. 3 इकडचे 7 झाले आणि 21 दिवसाचं झालं आपलं चक्र चॅलेंज, की मग काही इन्साइट, जसं मला पर्टिक्युलरली कुठल्या चक्रावर काम करायचंय, मग तो फोकस करणं, बघ असे त्याचे टप्पे आहेत. करूया आपण सुरुवात तरी नवीन वर्षाची विथ अ स्ट्रॉंग रेझोल्युशन, विथ अ स्ट्रॉंग डिटर्मिनेशन. मस्त हे करायचं आहे आणि पुढे आपली बिल्डिंग मोठी उभी राहणारच आहे. नो डाऊट अबाउट दॅट. ओके, डन. आज असं कोणी होतं का फर्स्ट टाइमच मेडिटेशन केलं, असं कोणी होतं आज? नाही, सगळ्यांनी केलेलं आहे. ओके, डन. देन साऊंड क्लिअर आला ना, प्रॉपर सिंगिंग बाउल व्यवस्थित, लाऊड नाही वाटलं ना? नाही. येस, चलो मस्त मजा येणार आहे. कारण सांगू का, रूट चक्र मे दिस मेडिटेशन विथ साऊंड हिलिंग हेल्प एव्हरीवन टू गेट. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. रूट चक्राचं असेल तेव्हा रूट चक्राचा बाउल जास्त वापरला जाणार आहे आणि क्राऊन आणि रूटचं कॉम्बिनेशन असणार आहे, म्हणजे ती एनर्जी त्या रूटला बॅलन्स करणार. हे असं त्याचं खूप सायन्स आणि गणित आहे. त्यामुळे ती अनुभव घ्या, मजा घ्या त्या गोष्टीच्या, त्या प्रोसेसचा आनंद घ्यायचा. ठीक आहे, मला पुढे हे मिळणारच आहे, पण त्या मोमेंटला जे काय मिळतं ना, ते घेणं हे खूप महत्वाचं आहे. ओके, डन. Wishing everyone a very, very, very happy, healthy, prosperous life ahead. Okay, done. Kariya conclude? Yes, thank you so much. Thank you. Chalo, have a sound sleep. Thank you, ma'am. Yes, good Thank you, night. everyone. Good night. Good night. Good night. Good night.